डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे उत्तर गोयचे उमेदवार, आमचे सिनियर नेता, आमचे मंत्री श्रीपाद भाऊ नाईक, हांव तुमचे सगळ्यांचे आजच्या पत्रकार परिषदेक हार्दिक स्वागत करता। काल आमची थर्ड फेसी भितर गोयच्या दोन्ही मतदारसंघाची निवडणूक जाली आणि गोयच्या जनतेन भरभरून असे मतदान या वेळाचेर केले, म्हणजे रिकॉर्डी मतदान। आतापर्यंतचे लोकसभा निवडणुकीक जाल्ले विक्रमी मतदान असे गोंया भितर जाले 75% एंड अबव। आणि तातूंतल्यान सगळ्यांत गोष्ट बरी म्हळ्यार मॅक्झिमम मतदान जे आसा 3 मतदारसंघ, ज्या मतदारसंघा भितर उत्तरेक वा परी हांगासर 87%, सांखळी 86.5%, वाळपय 82.97%, मय 83.11% आणि बिचोली 82%। म्हणजे उत्तरेक मोर देन अबव 80% अशा 5 मतदारसंघा भितर मतदान जाले। आणि दक्षिण गोंया भितर हायेस्ट वोटिंग जे आसा ते सांग्याक आसा 82.22%, सावर्डे 79.80%, 98% आणि काणकोण 78.52%। आणि त्यामुळे दोन्ही मतदारसंघामध्ये पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जे आम्ही अपेक्षित धरताले की 75%च्या वयर मतदान जावपाक जाय आणि खऱ्या अर्थान एक बरें विक्रमी मतदान हे जाल्लें आसा। आणि हे करता आसतना सांगपाक बरें दिसता की ज्या तरेचे रिपोर्ट्स आमी पळयतात की नवीन मतदार आसतले किंवा विविध महिला आसतल्यो, युवा आसतले, ह्या सगळ्यांनी बहुतेक भारतीय जनता पार्टीक मतदान केल्लें आसा आनी सर्वात खरीखोर बरी गोष्ट आसा। ज्यांच्यांनी ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाचेर जे सरकार चलता त्या सरकाराक मतदान केलें। आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाचेर जे गोंयांत सरकार आसा त्यांच्या लिडरशिपीक हे मतदान केल्लें आसा। आनी तुमी हे करता आसतना हांवें पळयलें की आमचे सगळे मंत्री, आमदार ज्या तरेन तांच्यांनी आपापल्या मतदारसंघा भितर काम केलें, गेले 3 म्हयने सगळ्यांनी स्वताक झोकून दिले। घरोघर प्रचार आसत, बारीक बारीक कॉर्नर मिटींग आसत आणि पूर्णपणे स्वता निवडणुकीक असेंब्लीक रावतात अशा पद्धतीचें काम ह्या सगळ्या आमदार, मंत्री हे करपाक शकले। आणि म्हणूनच तर विक्रमी मतदान म्हणजे एखाद्या मतदार 80% ते अबव मतदान जावप सोपी गोष्ट न्ही। म्हणजे 100तल्या 80 लोकांपेक्षा जास्त म्हणजे 87 लोक मतदान करतात पर्या भागात। सांखळी भागात भितर 86.5% लोक मतदान करतात, वाळपय 82% करतात, म्हणजे 100तले 82-83 लोक भायर सरतात, मया 84 लोक भायर सरतात, बिचोली 82 लोक आणि बाकीचे मतदारसंघ। आणि त्यामुळे हे खूप बरी गोष्ट आसा। तांच्यांनी ज्या तरेन थंय वावर केलो हातूंतल्यान हे विक्रमी मतदान जालें। गेले 2 वर्सां आमी सुरवातीपासून सांगत आयल्या की निवडणूक असेंब्लीची जाल्यानंतर भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी केली। संघटन म्हणून विविध कार्यक्रम, पार्टीन दिल्ले वयले कार्यक्रमूय राबयले आणि स्थानिक हांगाले सगळे कार्यक्रम राबयले। आणि हे करता आसतना सगळ्यांचो इन्वॉल्वमेंट आणि खास करून सरकार चलयता आसतना सरकाराचो मुखिया जो आसता तेणे जर ऑर्गनायझेशनच्या हातूंत इंट्रस्ट घेतलो आसत जाल्यार तातूंत सगळे जाण इंट्रस्ट घेतात। आणि खऱ्या अर्थान मुख्यमंत्र्यान दिल्ल्या कार्यक्रमा भितर जितलो टायम सरकाराक दिवं जाय तितलोच काम सरकार चलयता आसतना पार्टी ऑर्गनायझेशनान ज्या ज्या वेळार मागलो त्या त्या वेळार तांच्यांनी आमचो वेळ दिलो। आणि त्यामुळे सगळ्या मंत्र्यांचो इन्वॉल्वमेंट हातूंत जालो। आणि म्हणून आमी गांव चलो अभियान केलें, बूथ चलो अभियान केलें, लाभार्थी अभियान केलें, जेन बेनिफिशरी मेळावे केले, नवीन हॉटेलांची संमेलनां केली, सेल्फ हेल्प ग्रुपाच्या संमेलनात प्रधानमंत्री स्वतः उलयले तांचे बरोबर। बूथ व्हेरिफिकेशन आमी वयर पासून स्टेट पासून आमी बुथा पर्यंत व्हेरिफिकेशन केलें इंडिव्हिज्युअली, परत पर्सनली वचून। आणि त्यामुळे आमी निवडणूक डिक्लेअर जावच्या पयलीं आमी 15 प्रमुख आमचे परफेक्ट केले। म्हणजे आमी सुरवातीक सांगलें की निवडणूक काँग्रेसचे ज्या वेळाचेर उमेदवार डिक्लेअर जाल्ले त्या वेळाचेर आमचे 50 प्रमुखांची जबाबदारी पूर्ण करून आमी 50 संमेलनां सुरू केली। एका पैकीचो एक प्रमुख आमी केलो, 30 मतांचो जबाबदारी प्रत्येकाक दिल्ली। आणि त्यामुळे ताचो फायदो आमकां पर्सेंटेज ऑफ वोटींग जी आसा ही वाडोवपाक जाली। प्रत्येक 50 प्रमुखान दिल्ली रिस्पॉन्सिबिलिटी घेतली। गोंयांत सर आमी 34,550 प्रमुख केले, 34,500
प्रत्येक मनशा बाबतीत एक पेज अशा पद्धतीने आमच्या सगळ्या पंतप्रमुखांनी जबाबदारी स्वीकारली. 238 आम्ही संमेलनं केली त्यांची वेगवेगळे 2-2 शक्ती केंद्र 10 बुथांची एकडे 100-150 असे. आणि त्यामुळे हे सगळे करताना त्यातून बरे वातावरण ऑर्गनायझेशनचे आम्ही करपाक शकलो. आणि म्हणून काल आम्ही त्यांना फिरताना पळयलें की बरेच भागा भितर काँग्रेसचे बुथूय लागूना आणि कांय भागा भितर त्यांचे भितर पोलिंग एजंट जे बसूंक जाय ते बसोवपाक शकले ना, ही परिस्थिती आशिल्ली. कारण ते जे वल्गना आमच्या उमेदवारांचेर करताले की त्यांनी हे करूना ते करूना, पण प्रत्यक्ष स्थिती जी आसा ही दयनीय अशी स्थिती त्या वेळाचेर काल तेन्ना एक्च्युअल वोटिंग जालें. कारण लोकांक तेंचेर विश्वास आसलो, भारतीय जनता पार्टीचेर विश्वास आसलो. काँग्रेस पार्टी सदोदीत धर्माच्या आधाराचेर समाजाच्या आधाराचेर विविध हातूंतल्यान डिव्हिजन करपाचो प्रयत्न करता. पण ह्या गोंयच्या लोकांक तांकां तेंची जागा दाखोवन दिल्ली आसा. तेंच्यांनी विविध मार्गान आमच्या उमेदवाराचेर अप्रचार करपाचो काम केलें. मुख्यमंत्र्याचेर वेगवेगळ्या पद्दतीन आरोप करपाचें काम केलें. पण गोंयच्या जनतेन तांच्या हे जे आसा तांकां साथ दिवना. गोंयच्या जनतेन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांक साथ दिली, भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीक साथ दिली, जेणे करून निस्वार्थी भावनेन भारतीय जनता पार्टीचो सकयलो पर्यंत कार्यकर्तो, तो आमचो आमदार मंत्री थंयचे प्रमुख कार्यकर्ते हांच्यांनी स्वताक लोकां मदीं इन्वॉल्व केले आनी एक बऱ्या पद्दतीचें मतदान हें जालें. तातूंत हांव आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांची सभा जातकच एक वेगळें वातावरण हांगा निर्माण जालें. आनी त्यामुळे आमचे दोनूय नेते, दिग्गज नेते, प्रधानमंत्री मोदीजी आसत किंवा होम मिनिस्टर अमित भाई शाहजी, हे स्वता गोंय धाकटें आसून सुद्दां 2 आमचे खासदार, पण ह्या 2 खासदारांच्याच प्रचाराक स्वता उत्तर गोवा आनी दक्षिण गोवा हे येवन तांच्यांनी प्रचार केलो. आनी हे ताका लागून एक बरें वातावरण गोंयभर जालें. आनी ताका लागून जे पर्संटेज ऑफ वोटींग जी आसा ही मोठ्या प्रमाणात वाडपाक शकलें. ताका लागून हांव सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांक, आमचे पन्ना प्रमुखा पासून स्टेटी पर्यंतचे सगळे कार्यकर्ते, खास करून आमचे मुख्यमंत्री, त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री, आमदार, या सगळ्यांनी स्वताची निवडणूक आसा अशा पद्धतीने सगळ्यांनी काम केलें. पार्टीचे सगळे ऑफिस बेरर, आनी ताका लागून हांव सगळ्यांचे धन्यवाद करता. आनी खास करून तुमी सगळे आमचे प्रेस मिडियाचे सगळे भाव भयणां, ज्यांच्यांनी बऱ्या तरेची प्रसिद्धी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या दरम्यान आसत, भारतीय जनता पार्टीच्या विविध कार्यक्रमाच्या दरम्यान आसत. तुम्ही सदतीत आमकां सहकार्य केलें आनी एक्च्युअल फॅक्टर लोकां समोर दवरपाचो प्रयत्न केलो. आनी म्हणून काँग्रेसीन एखादें समाजाचें राजकारण जरी शेवटच्या क्षणाक केल्लें आसत जाल्यार तें सुद्दां सायडीक उडोवन भारतीय जनता पार्टीक लोकांनी समर्थन दिलें. म्हणून हांव सगळ्यांचे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमांतल्यान गोंयच्या जनतेक धन्यवाद दिता, सगळ्यांचे आभार व्यक्त करता. आनी दोनूय सीट उत्तरेक आमचो श्रीपाद भाऊ नायक सुरवाती पासून मुख्यमंत्री म्हणत आयले की उत्तरेक आमी 1 लाख प्लस मार्जिनान जिखतात. अजूनय आमी ठाम आसात. उत्तरेक 1 लाख प्लस आनी दक्षिणेक पल्लवी श्रीनिवास टेंबो ही 50,000 प्लस लिडार येतली. अजूनय आमी ठाम आसात. 50,000 प्लस लिडा भितर सीट येतल्या. त्यामुळे दोनूय सीट जे आसात आमी जे 400 प्लस म्हणटात त्या 400 प्लसा भितर भारतीय जनता पार्टीचे गोंयचे दोनूय सीट आसतले आनी ते सुद्दां बऱ्या लिडान आसतले. आनी दिता आसतना मॅक्झिमम मतदारसंघा भितर भारतीय जनता पार्टीक लीड मेळटली. पूर्ण विश्वास व्यक्त करता आनी परत एकदा तुमचे सगळ्यांचे आमच्या पत्रकार परिशदेक स्वागत करता. आनी हांव मुख्यमंत्र्याक विनंती भाऊक विनंती करता की भाऊन जनतेचे आभार मानचे. हांव भाऊक विनंती करता. आजच्या पत्रकार परिषदेक उपस्थित राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेठ तानावडे, हांव परत एकदा म्हणजे सगळ्यांचे पत्रकार बंधू भगिनीचे स्वागत करता. काल इलेक्शन सोंपले आणि इलेक्शनाच्या माध्यमातून तो प्रचार आमचो केलो. सगळ्यांत पयलीं त्या प्रचाराक तुमी सगळ्यांनी योग्य न्याय दिलो, योग्य आमच्यो बातम्यो ते म्हणून पावले म्हणून सगळ्यांत पयलीं हांव पत्रकाराच्या मना पासून अभिनंदन करता, आभार व्यक्त करता. आमचे
गोंयभरचे मतदार आमचे कार्यकर्ते, त्याचबरोबर पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, जिल्हा पंचायत सदस्य, आमदार आणि ज्या पद्धतीने या निवडणुकीत काम केले, खरोखरच आमदार म्हणून नाही करता कदाचित त्यांनी जसे आमच्या अध्यक्षाने म्हटल्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या इलेक्शनात जिथल्या त्यांनी काम करून तिथल्या पद्धतीचे उत्तम प्रकारे काम आपापल्या मतदारसंघाचे सांभाळून स्वतः घरून घर फेरफार सुद्धा काम त्यांनी उत्तम प्रकारे केले. हांव तांचे मनापासून आभार व्यक्त करता. कारण भारतीय जनता पार्टी एक कॅडर बेस्ड पार्टी आसा आणि त्या हातूंतल्यान कॅडराक प्रोत्साहन दिवपाक आमचे अध्यक्ष, आमचे मुख्यमंत्री, आमचे अध्यक्ष आणि ज्या पद्धतीन परिश्रम काढले, रात दीस म्हणजे कदाचित 2-3 वर्स सोडले जाल्यार दिसाचे 22 तास अशा पद्धतीचे कितें काम केलें आणि ताचे निश्चितपणे त्या कामाच्या आधाराचेर जी काय पर्सेंटेज आमी पळयल्या ती ताजेच एक फळ आसा अशें हांव म्हणटा. आणि म्हणून ज्यांनी पक्ष कार्यकर्ते सोडून नवीन लोक, नवीन आमचे मतदार मोदीचे सरकार थंय येवचे ह्या भावनेन तांणी आमकां खूब मदत केल्ली आसा. म्हणून अशा सगळ्यांचे हांव मनापासून आभार व्यक्त करता आणि तांच्या आशिर्वादान जशें आमच्या अध्यक्षान म्हणले प्रमाणे आमचे दोनूय सीट ह्या वेळी प्रचंड मताधिक्यान आमकां मेळटले हे निश्चित जाल्लें आसा आणि सगळ्यांचे परत एकदां मनापासून हांव आभार व्यक्त करता. देव बरें. भारतीय जनता पार्टीच्या याच्या प्रेस कॉन्फरन्साक आमच्यामध्ये आमच्या पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेट तानवडे, आमचे ज्येष्ठ नेता आणि आमचे केंद्रीय मंत्री श्री पार्थ नाईक, समोर असलेले आमचे सगळे पत्रकार मित्र भावांनी भेटलो. सगळ्यात पयलीं गोंयच्या जनतेचो खूब खूब आभारी आसा. इतकी हीट आसतना सुद्दां आमी म्हणटा की मे म्हयन्यांतली 7 तारखेची हीट ही एक्स्ट्रीम हीट, हाज्या इतक्यानी हीट 7 तारखेची इतकी आनी आतां कमी जाल्ली, ती पॉलिटिकली कमी जाली आनी ओवरऑल बाकीचो टेम्परेचर कमी जातलो. हांव गोंयच्या जनतेचे आभार मानता. विशेश करून एजेड पर्सन जे 70 वर्सां वयले आमचे ज्येश्ठ नागरीक बरे नासतना थोडे आंतरुणा वयले उठून हे करून ह्या सुद्दां सगळ्यांनी येवन मतदान केलें, लोकशाहीतले आपलो मतदानाचो हक्क बजावलो. ह्या खातीर हांव खूब खूब अभिनंदन. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आनी इलेक्शन कमिशन ऑफ गोवा हांचे हांव खूब खूब आभार व्यक्त करता. मोठो अवेरनेस तांच्यांनी आणि जेणी बाकीच्यांनी अवेरनेस केलो इलेक्शन कमिशना बरोबर पॉलिटिकल पार्टी आनी इतर संस्था तांचेय बी आभार. त्या निमित्तान मतदान चड जावपाक पावलें. ग्रीन बूथ, इको फ्रेंडली बूथ, पिंक बूथ अशा पद्दतीचे वेगवेगळे कन्सेप्ट पयलींच फावटी आमकां पळोवपाक मेळ्ळे. हांवें पळयतालो की आमच्या आमोण्या गांवांत सुद्दां इको फ्रेंडली बूथ अट्रॅक्शन जाल्लें. काही पेपरांनी ताचे फोटो घातल्या म्हणजे वेगवेगळी फोटोग्राफी करपा खातीर ज्या पद्दतीचो म्हणजे एकंदर उत्साहाचें वातावरण तांच्यांनी क्रिएट करपाचो एक माहोल केलो. म्हणजे आमी फोटोशूट करपा खातीर वेगळो जे डेस्क दवरता फोटोशूट काडपाचें त्याच पद्दतीचें वातावरण आमी खरें लोकशाहीतलें फेस्टिवल म्हणपाक कांय हरकत ना अशा पद्दतीचें बरें वातावरण आमी जशें वातावरण आशिल्लें की एखाद्या लग्नाक गेल्ल्या सारकें. लग्नाक गेल्या उपरांत फाटल्यान एक फोटोशूट काडपा खातीर पोज दवरलेली आसता, सॉफ्ट ड्रिंक कोल्ड ड्रिंक लोकांक येयले आपले वेलकम करता त्याच पद्दतीचें वातावरण सगळे कडेन. त्या खातीर हांव इलेक्शन कमिशनान जितको स्टाफ मोठ्या प्रमाणात तांच्यांनी 2 दीस 3 दीस काम केलें त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करता सरकाराच्या वतीन बी आणि खरोखरूच एक बरें वातावरण त्यांनी क्रिएट केलें. आमी सातत्यान हांव पयलींच क्लियर करता की दोनूय सीट अध्यक्षांनी भाऊन सांगला तेन्ना भाऊ 1 लाख प्लस मार्जिनान जिखता. साऊथ गोवाचो सीट 60,000 प्लस मार्जिनान जिखता. ह्या फर्म आसा अजुनूय बी आनी 100% जिखता. हे आमी सांगना, काँग्रेसवाल्यांनी सुद्दां सांगलें की तुमी दोनूय सीट जिखले म्हणून. तेंच्यांनी मान्य केलें. खाजगीत उलयता आसतना ते सांगता. आज जर तेंचे थोडेशे प्रेसवाल्यांचे जर किंवा तेंचे ते काँग्रेसीक वावरतले हांवें आतां जस्ट टायटालो सोशल मिडिया प्रेस पळयलें जाल्यार तेंच्यांनी एक्सेप्ट केलां की प्रदेशांत काँग्रेस फक्त 4 मतदारसंघां 4 मतदारसंघां पुरती सीमीत उरल्या म्हणटा. तेंच्यांनीच म्हटलें काँग्रेस आतां 4 मतदारसंघां पुरतीच सीमीत उरलेली आसा. हाज्या वयर उलोवंक खंयचे ते तुमी सोदून काडचे. थोडेशे तेंच्या कडेन जर चड काम केलें जाल्यार तांचें म्हणणें आहा की तेंचे अलायन्स पार्टनर इंडिया अलायन्सचे पार्टनर हेच एग्रेसीव आशिल्ले
आमचे झगडी करपाक बीन फिल्डार आशिल्ले तेंच्यांनी खऱ्या अर्थान दाखोवन दिलें की आमी ओरिजिनल काँग्रेसमॅन म्हणून आमी सामके हें तेंच्यांनी दाखोवन दिलें की आतां कोण टेक ओवर बीन करपाचो जाल्यार म्हाका खबर ना बट ते एक तेंच्यांनी फॉर्मपणे आनी ते इंडिया अलायन्सचे पार्टनर आसले पळय न्ही तांकां कळूंक जाय आतां लीड येयले काय इंडिया अलायन्स विसरतले म्हणजे ते काँग्रेसच्यांनी दावो करपाक सुरवात केला तेंच्यांनी फुडली कोणाक काँग्रेस टिकेट दितली ती सांगल्यार ती इंडिया अलायन्सवाल्यांनी जेंच्यांनी सपोर्ट केल्लो पळय न्ही ते आम आदमी पार्टीन आतां विसरपाचें कारण तो मुख्यमंत्रीच भितर आहा ते आतां फुडें अलायन्स बी तेंचे उरचें ना काँग्रेसीन हे हांवें तुमी म्हणटले आसले तांकां बेश्टोवपाक सांगता काय म्हणून आतां सांगना पयलीं सांगना ओके ती तेंच्यांनी अलायन्स बिलायन्स सगळें आतां विसरपाचें काँग्रेसवाल्यांनी तें तयारी करपाक सुरवात केली आमकां काय हरकत ना कोरडी तयारी सांगना 27च्या इलेक्शनाक पळयता पण एक काँग्रेसीन हें इलेक्शन हे विकासाच्या मुद्द्याचेर लडूंक ना काँग्रेसीन सगळ्या जाणांच्या सपोर्टाचेर हे धर्माच्या आदाराचेर हे जातीच्या आदाराचेर राजकारण व्हरपाचो प्रयत्न केला भारतीय जनता पार्टी धर्म आनी जात ह्या आदाराचेर केन्नाच इलेक्शन लडना ऑलवेज आमी म्हणटा की आमी विकासाच्या मुद्द्याचेर इलेक्शन लढटा आमी विकसीत भारत 2047 विकसीत गोवा 2047 आमी कितें कामां केल्या काँग्रेसीन कितलीं कामां केली ह्या जेन्यून मुद्द्यांचेर आमी इलेक्शन लढटा आनी ताकाच लागून तेंच्या कडेन सांगपा खातीर एकूय मुद्दो नाशिल्लो तेंच्यांनी बाबा आमचे डबल इंजिनच्या सरकारांत आमी कामां सांगतालीं तेंचे डबल इंजीन सरकार आसली तेन्नाची कामां तेंच्यांनी सांगूंक जाय आसली गोंयांत तेंच्यांनी कांयच करूंक नासलें म्हणून तेंच्यांनी सांगपाकूय काय नाशिल्लें नाहक आरोप भाऊंचेर म्हाजेर बी करपाक लागले थोडे थोडे बेश्टेच कारण मी ते सांगले ते दोळे धांपून चलता म्हणून तेंच्यांनी सांगपाकूय काय नाशिल्लें आमी एकंदर ह्यो सगळ्यो गजाली सांगता आसतना हांव हें सांगतलो की घडये कदाचित आमी उत्तर गोंयांतलो एकूय मतदारसंघ आमी फाटीं उरचे ना 20तल्या 20 मतदारसंघांनी आमी फुडें आसतले घडये कदाचित सावथ गोंयांतल्या हांव हें बी एक्सप्रेस करपाक फाटीं फुडें ना 6 मतदारसंघांनी आमी थोडेशे फाटीं आसा 6 मतदारसंघांनी पण आमी इतक्या हातूंतल्यान दीड ती ओवरकम केला आनी खंयच्या मतदारसंघांनी तें बी तुमकां सांगता सावर्डे मतदारसंघ ओके आनी काणकोण मतदारसंघ फोंड्या मतदारसंघ शिरोडा मतदारसंघ मडकय मतदारसंघ ओके सांगे मतदारसंघ म्हळ्यार सगळ्यात लिडीन आसतले मतदारसंघ आतां बरोवन दवरात सावर्डे फोंडा मडकय आनी शिरोडा हितून चड लीड सेकंड टप्प्यात काणकोण सांगे ओके हातूंतल्यान लीड आसतली बरोवन दवरात सो तुमकां ते सो खंय ते तुमी सोदून काडात स मतदारसंघान मातशे फाटीं आसतले मातशे जावं शकता म्हणून आमी हे ओवरकम ह्या हातूंतल्यान करतले पण 60,000ची मार्जीन ही नक्की आसा 100% आसा ताका लागूनच हांव परत एकदां जे जनतेचे विशय हे सातत्यान आमी वेगवेगळे सोडयत आसतात तांच्या कडेन कांयच विशय उठोवंक ना म्हणून कोणी तरी जस्ट पॉलिटिकल रिजर्वेशन ते आमीच केले कोण तरी गवजार नासले जस्टीचो सपोर्ट म्हणपाक लागले तांकां एक जालें कोण तरी परत 4 जाण उठले म्हणल्यार ओबीसीचो सपोर्ट हेंका अरे भाऊ तुमचो ओबीसी भाऊ आमचो ऑल गोवा लिडर येदो व्हडलो आहा नॅशनल लेवलाचेर गोवा आनी उठताले कोण तरी तांकां आदले दीस इलेक्शनाच्या प्रेस घेवन लोकांक सांगपाक गोंयचे लोक सुशिक्षीत आसात गोंयचे लोक आमी जाका म्हणटा हुशार आसात ओके एड्युकेटेड आसात त्या खातीर खंयच्याच जाती धर्माच्या आधाराचेर मतदान करिना हाज्याय फुडें करचें ना आनी नवो मतदार जो आहा पळय ते जर आतां खूब अलर्ट जाल्या ते एक स्टेप फुडें वचून आनी म्हणटा तशें मोदीजीचें विजन विकसीत भारत 2047 इनोव्हेशन आमी स्टार्टअप परत फार्मास्युटिकल हब्स आमी जे म्हणटा की ग्लोबल मार्केट इंडियात जावचें हाजें स्वप्न आमी तांकां दाखयता हाज्या सारकी ती तुका हेका रिजर्वेशन दी तेका असले म्हणजे हे जे सांगता हे उठसूट ह्यो नाका जाल्ल्यो गजाली ज्यो आहा पळय न्ही तेंच्यांनी त्या इलेक्शनान हाडपाचो प्रयत्न केलो थोडे आसा आनी हे तेंच्यांनीच सोडलेले काँग्रेसीन सोडलेले सगळे पिल्लू आशिल्ले ओके तांकां ती संवय जाल्ली आहा एका उबो कर तेका उबो कर आपूण ना थोडेशे वेगवेगळे गजाली ते करीत आसता त्या खातीर हांव हातूंतल्यान खंयसरूच आमी मात सुद्दां न डगमगता ओसीआयचोय विशय ओवरसीज इंडियन कार्ड आमीच रिजॉल्व केलो एसटी पॉलिटिकल आतां परतूय सांगता हांव इलेक्शन जाल्या उपरांत एसटी पॉलिटिकल रिजर्वेशन सुद्दां आमीच रिजर्व केलो काँग्रेसीन वगीच एसटी मुख्यमंत्री दितले म्हणून सांगून लोकांक फटोवपाचो प्रयत्न करूं नाकात लोक गोंयांतले फटोवचे ना हें सांगता मदींच कोण तरी उठलेलो एक पार्टी येयल्लो आनी ओबीसी मुख्यमंत्री लोकांक फटोवपाचें काम हे सदांच ह्या पॉलिटिकल पार्टीनी केलां हांव हें इलेक्शन जाल्या उपरांत आयज सांगता परत एकदा आमी फर्म आसा आमी जनतेच्या सेवे खातीर आसा आमकां देश प्रथम लोक प्रथम
ह्या भावनेंतल्यान आमी सदोदीत काम करीत आयल्या. लोकांच्या सेवे खातीर आमी इलेक्शन जालें म्हणजे घरा बसतले न्ही, आमचे परत आयच्यान परत एकदा काम सुरवात जालें. म्हणजे सदोदीत सरकारांतले आसतले किंवा पार्टीचे संघटन आसतले. म्हणून सांगलें हांवें माझ्या भाशणांतलो मुद्दो क्लियर आसलो. एक विकास, दुसरें संघटन, ह्या दोन बेसिसाचेर आमी निवडणुका लढले. लोकांनी आमकां बरो प्रतिसाद दिलो. हांव सगळ्या लोकांचे इररिस्पेक्टीव ऑफ द कास्ट एंड क्रीड सगळे जाण आमच्या बरोबर रावले आणि अशाच पद्दतीन विकासाच्या कामाक आमच्या बरोबर रावचे ही सगळ्यां कडल्यान अपेक्षा करता. आणि आमी नॉर्थ एंड साऊथ हे दोनूय सीट जिखता. अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार ही टॅगलायन आमच्या प्रचाराची ही खरी जाता. आणि हे पळोवपा खातीर 4 जुनाक परत एकदा त्या प्रेस कॉन्फरन्सान ना जाल्यार म्हाका विचारात इतकें सांगता. तुमकांय बी हांव देव बरें करूं म्हणटा. मोती दोंगरार अशी कसली राजकीय समीकरणां आपल्या जगात काल तुमचो महत्वाचो वेळ तुमकां थंय घालप कसलीच राजकीय समीकरणां नाशिल्ली. म्हाका मायनॉरिटी कम्युनिटी ही आमच्या बरोबर आसा. ही एक मॅसेज जी आसा मुख्यमंत्री आयल्या उपरांत एक बरी मॅसेज सगळ्यांच्या मदीं दिवपाक जाय आसली. हाज्या खातीर हांव आनी म्हाजी मुख्यमंत्री बाब दिगंबर कामत हो मायनॉरिटीच्या त्या बुथाचेर आशिल्ले. As the way I am पळयल्या भशेन ज्या भशेन you have tried to get everybody on board. Oscars जावं एखाद्या सॉल्व is that a plus point for your South Goa victory? ऑफकोर्स आउटकम आमी एक सुद्धा कोणूच आमचो माजी आमदार आसतलो, माजी मंत्री आसतलो, जाचो भारतीय जनता पार्टी कडेन सपोर्ट आसतलो. नॉट ओन्ली हियर बट इन नॉर्थान सुद्धा तूं पळयशीत म्हणजे कोणूच आमच्या सभेक जर पळयत जाल्यार सगळे माजी आमदार आनी माजी मंत्री सगळे आमच्या स्टेजीर आशिल्ले. सगळे जाण आमच्या बरोबर आशिल्ले. ती एक सुद्धा मनीस आमच्या कडल्यान भायर नाशिल्लो. सगळ्यांनी भारतीय जनता म्हणजे मोदीजी खातीर विकसीत भारताचें स्वप्न साकार करपा खातीर सगळे जाण आमच्या बरोबर आशिल्ले. सीएम तुम्ही सावड्डे म्हणले न्हू हायेस्ट पडटले तुमकां ते कॉन्फिडन्स हेचे खातीर की जे सगळे विधानसभे एकामेका अगेन्स्ट जाल्ले ते सध्या बीजेपीन आसा म्हणून हो कॉन्फिडन्स काय कसो दिलो? लोकूय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सावड्डे. ओके नो डावट ते जर आमचे सगळे वांगडा आसा. दीपक पावसकर आसा, परत आसा तसो बालाजी आसा, गणेश डॉक्टर आमचो आमदार आसा आणि डॉक्टर आमचो तो आमच्या सगळे आहा. आमकां कांय चिंता ना. If you go to see North गोवान पळयत जाल्यार तुमची कॉन्फिडन्सी तशें तुमी नेबरींग कॉन्फिडन्सी हायेस्ट वोटींग पर्सेंटेज आनी डेफिनेटली सो जे पयले सांगताले तेच तितली लीड आसतली. विश्वजिता हितून 30,000 तुमच्या हितूनय आसतली. सो हाऊ डू यू सी दॅट? आयजूय सांगता आमी जी नॉर्थ गोवान लीड सांगल्या पयली 1 लाख ही सत्तरी आणि बिचोले तालुक्यात इतली मेजर लीड 50,000 तरी जातली. या प्रिकर्से भाऊ हे आम्ही एक सांगू इच्छितो की आमचे एमजीपी अलायन्स पार्टनर एमजीपी आमचे अपक्ष आमदार त्यांचे आम्ही धन्यवाद देता. कारण त्यांच्यानी त्याच तरेन पूर्णपणे मनापासून त्यांच्यानी इंडिपेंडंट आमदार आणि दोन्ही एमजीपीचे आमदार आणि एमजीपीची संघटना आणि एमजीपीचा अध्यक्ष बरोबर दीपक धोडेकर सगळ्यांनी काम केलं त्यांचे धन्यवाद. भाऊ तुम्ही फाटी एक स्टेटमेंट केलं हे लास्ट इलेक्शन तुमचे तुम्ही अजूनही फॉर्म आसा त्या स्टेटमेंटाचेर कारण जो विषय तो म्हणजे लिगल आसा. म्हजी इच्छा जायी की आतां कितें जाता काही आमचे आसता कोणा फुडें आनी डावट उरचो न्ही. म्हजी भुमिका हांवें क्लियर केला. वी आर म्हणटा आमी डिसिप्लीन सोल्जर ऑफ द पार्टी. पार्टी जे कितें सांगता ते आमी करतले. पूण म्हजे वटेच्यान हांवें म्हाजी भुमिका केला. पार्टी सोडोवपाक मोकळी. पणजे मेळिल्ले पर्सेंटेज तुमी सांगता पणजे वोटिंग मातशें कमी जालां नॉर्मली खंयचे कमी झाले नॉर्मली पण तुवें जर पळयले पयलींचे इट इज मोर दॅन दॅट. ह्या वेळा 76% झाले पयलीं. हाच्या पयलीं तुका सांगता की हाच्या पयलीं लोकसभेतले इलेक्शन कितल्याच जावना मतदान. रिव्हलिंग पाहिजे सगळीकडे वाढले न्ही रे मतदान. एव्हरेज मतदान जालें 76.54%. त्या प्रमाण तशें कमी अशें म्हणनाका. पुराय देशात आम्ही फक्त 0.2 काय 0.3 चुकले आणि दुसरे आयले. आसामात पयले आसात नाजाल्यार खरें म्हणजे गोंय राज्यात पयले जाले. आमी सगळे त्यांचे कंपॅरिजन बाकीचे जर पळयशीत पयले जाल्यार सीट जर पळयशीत जाल्यार आमी फर्स्ट अशा पुराय देशात आम्ही फर्स्ट असा म्हणपाक काय करता एज अ स्टेट. मतदारांनी कॉन्फिडन्स वाडयलो तुमचो वोटिंग चड जालो सो आतां चड कॉन्फिडन्स आम्ही सांगितलें रे. अरे हांवें डे वयच्यान हांवें सकाळी वोटिंगा दीस सांगलेलें आयज 75% मतदान जातलें म्हणून. म्हणजे तुमकां खबर आसपाक जाय हे मतदान जे आहे हे भाजपा खातीर जालां. थँक्यू. सीएम बाबा ज्या भाशेन तूं भोंवला त्या भाशेन पयलें तुका डिफिकल्ट दिसतालें आतां इझी दिसलें. बिकॉज एवरी कॉन्स्टिट्युएन्सी जेव भाशेन तूं मिटिंगेक 3-4 अरे हांव तेकाच लागून भोंवतालो. आमकां सगळीं मतां येवपाक जाय. नॉर्थ टू साऊथ सगळ्यो कॉन्स्टिट्युएन्सी 40 कॉन्स्टिट्युएन्सीनी जो हांवें प्रचार खूब बरो प्रचार
सगळ्यांनी मेळून केला. तुम्ही चडशे सावथान टाइम स्पेंड केल्लो सो तुमच्या मतदारसंघात हे आता इतले मतदार भायर सरले त्याचे श्रेय तुम्ही कोणाक दिता? माझ्या मतदारांक दिता, कार्यकर्त्यांक दिता. माझ्या मतदारसंघात जर कळपाक जाय जाल्यार सांगता हांवें एक सुद्दां मिटींग घेवंक ना. तुम्ही मुद्दाम काडून पळय. हांव फक्त पूर्णता मतदार हे माझ्या बरोबर आसात हे फावटी, आनी हे फावटी सरप्रायज सांगयतल्यान तुमकां दिसपाक शकता. खरें सांगून हांव पयलीं सांगना खातीर की खूब मोठी लीड ही भारतीय जनता पार्टीक ही मोठी मेळटली. हांवें बाकीच्या सगळ्या मतदारसंघांनी मिटिंगो घेतल्यो. एकूय पब्लीक मिटिंगूय माझ्या मतदारसंघात घेवंक ना किंवा संघटनेची मिटिंग माझ्या मतदारसंघाची संघटनेची मिटिंग अध्यक्षान घेतल्या. हांवें घेवंक ना. ओके, बट वील गेटिंग द गुड लीड. हे वाळपय आणि साखळे कसले सप्लाय म्हणजे बारीक जेन्ना लिडर काम करता तेन्ना ताका लोक मतदान करतले. थँक्यू.